ते कमी होतंय, ही युवा पिढी ते बघते ना। ठीक आहे, प्रवीण दरेकरजी विचारूया आपण। काँग्रेसचे प्रवक्ते देखील, काँग्रेसचे नेते देखील आहेत आपल्यासोबत, परीक्षण करा ना। काँग्रेसचे नेते देखील आहेत आपल्यासोबत, भाई जगताप आपल्यासोबत आहेत, त्यासोबतच राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर देखील आता या चर्चेमध्ये जॉईन झालेले आहेत। मी सुरुवातीला भाई जगताप यांच्याकडे जाईन। भाई जगतापजी, जसं आता प्रवीण दरेकर म्हणतायत की काँग्रेसने नावं ठेवणं बंद करावं, त्यांनी एकतरी निवडणूक हलक्यात घेतली, कमी लेखलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसची किंमत मोजते। सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार मगाशी भाजपचे जे प्रवक्ते होते ते असं म्हणाले होते की काँग्रेस सिंगल डिजिटवर येईल आणि सध्या काँग्रेस 6 ते 7 जागांवर दिसते। या निकालाबद्दल तुमचं निरीक्षण भाई? नाही, प्रवीण दरेकर आमचे मित्र आहेत आणि आज राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान स्वतःच्या कर्तृत्वाने बनवलेलं आहे, ते मान्य आहे मला। परंतु प्रवीण दरेकरजी, काँग्रेसने असं करावं, काँग्रेसने तसं करावं, हे सगळं जे काय आपण आम्हाला याचा सल्ल्याचा जो डोस आपण देत आहात, मला आपल्याला नम्रपणे सांगावंसं वाटतंय, आपल्या सगळ्यांना इथे जेवढे इथे विश्लेषक असतील किंवा आमचे मित्र असतील, मी हा मुद्दा काल पण मांडला होता सगळ्या नॅशनल मीडियावर। त्याच्या अगोदर 5 तारखेला पहिल्या चरणाचं जेव्हा हे झालं मतदान, 11 तारखेला जेव्हा झालं तेव्हाही मी हे म्हणालो होतो, किंबहुना आपल्याला आठवत असेल तर आठवा, यापूर्वीच्या ज्या ज्या निवडणुका होत होत्या त्यावेळेला मी ईव्हीएम किंवा तत्सम सगळ्या ह्याच्यावर बोलत होतो। आपण सगळ्यांनी त्या गोष्टीला आपण सगळ्यांनी हरल्यामुळे असं बोलता येतं वगैरे, मी ठीक आहे। पण आजची स्थिती अशी आहे की मुळात जो मतदानाचा अधिकार आहे ते मतदानच जर चोरीला जात असेल, याच बिहारमध्ये अनेक महिला, काँग्रेसचे कार्यकर्ते काय करतात हे बाजूला ठेवा, काँग्रेस काय करते हे बाजूला ठेवा, त्या महिला त्या मतदान याच्यावर केंद्रावर तिथे पोलिसांना पळवून लावलं त्यांनी, कारण त्यांना दिलेल्या स्लिपा ज्या होत्या, ज्या आपण तुम्ही आम्ही घेऊन जातो आणि आम्ही मतदान करतो, त्यांना सुद्धा मतदान करायला देण्यात आलं नाही। तिथला जो कोण ऑफिसर होता त्याने सांगितलं नाही नाही, आपका वोट नहीं है, आपका वोट हो चुका है। आता या सगळ्या गोष्टी ज्या पुराव्यानिशी जर आम्ही साबित करत असू, पुराव्यानिशी आपल्याला दाखवत असू, तरी सुद्धा जर देशाचा एक भाई थोडंसं थांबवतेय, भाई आपल्याला थोडंसं थांबवतेय, कारण एक मोठी बातमी, तेजस्वी यादव पिछाडीवर गेलेत। 1200 मतांनी तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातनं पिछाडीवरती आहेत। आतापर्यंत त्यांनी त्यांची आघाडी कायम ठेवलेली होती, पण लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही चिरंजीव तेजप्रताप यादव सुद्धा पिछाडीवरती आहेत आणि तेजस्वी यादव सुद्धा पिछाडीवर आहेत। महुआ मतदारसंघातनं अगदी पहिल्यापासून तेजप्रताप यादव